आणि बातमी आहे पावसासंदर्भातली। मुंबईमध्ये अगदी पहाटेपासून आणि रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळतोय। घराबाहेर निघण्याआधी तुम्ही पावसाचा अंदाज घ्या असं सुचवण्यात येते। कारण सध्या जोरदार पाऊस जो आहे तो अगदी रात्रभरापासून सुरू आहे आणि पहाटे या पावसाने चांगला जोर धरलेला पाहायला मिळालाय। त्यानंतर आयएमडी म्हणजेच हवामान विभागाने दिलेले अंदाज सुद्धा हळूहळू समोर येऊ लागलेले आहेत। अधिक माहिती घेऊयात आमची प्रतिनिधी जुई जाधव हिच्याकडनं। जुई, मुंबईतला पावसाचा काय अंदाज आणि त्याचबरोबरीने इतर महत्त्वाच्या शहरांमधला काय अंदाज देण्यात आलाय? आणि त्यांचा हा अंदाज खरा ठरताना आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण का काल मध्यरात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आज दिवसभर हा पाऊस असाच राहणार असल्याचा अंदाज देखील त्यांनी दर्शवला असेल। मुंबईसह ठाणे असेल, रायगड असेल, कोकणात देखील रेड अलर्टचा इशारा त्यांनी दिलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी नियोजन करूनच घराबाहेर पडण्याचं आवाहन देखील हवामान विभागाने दर्शवलेलं आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मध्यरात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती आणि याचा फटका आता कुठेतरी रेल्वेवरती देखील पडलेला आहे, कारण का रेल्वे जे आहे रेल सेवा 10 ते 15 मिनिटं उशिराने धावत असल्याची माहिती आपल्यापर्यंत मिळत आहे। मुख्य म्हणजे मध्य रेल्वेला हा फटका बसलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। आज दिवसभर हा पाऊस असाच राहणार आहे, त्यामुळे नागरिकांनी देखील अंदाज घेत आपल्या वेळेचं नियोजन करून घराबाहेर पडण्याचं आवाहन हवामान विभागाने केलेलं आहे। प्रज्ञा, नक्कीच। आणि त्याबरोबरीने नवी मुंबई, ठाणे, पालघरमध्ये सुद्धा जोरदार पाऊस असेल असा अंदाज वर्तवला जातोय। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईसह आसपासच्या परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे।